मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश माधव जमादार यांनी एक विधान केलं होतं आणि या विधान करताना ते म्हटले होते की केंद्र सरकार हे नागरिकांना गुलामासारखं वागवतंय. या संदर्भातच बोलण्यासाठी आपल्यासोबत प्रसिद्ध ऍडव्होकेट असीम सरोदे आहेत. सर नमस्कार. काय सांगाल एकंदरीत अशा स्वरूपाचं विधान जे आहे ते उच्च न्यायालयाचे जे जज आहेत, न्यायाधीश आहेत, त्यांच्याकडून करण्यात आले, कसं पाहता एकंदरीत या विधानाकडे? मला असं वाटते की हे अत्यंत महत्त्वाचं विधान आहे. जस्टिस माधव जामदार हे त्यांच्या न्यायप्रियतेसाठी निस्पृह आणि तटस्थ भूमिका घेण्यासाठी कायद्याच्या चौकटीत प्रत्येक प्रकरणाचा विचार करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. असे निस्पृह न्यायाधीश असले पाहिजे ही लोकांची इच्छा नेहमीच राहिलेली आहे. आणि या मागील काही काळामध्ये साधारणतः 10-15 वर्षाच्या काळामध्ये ज्या पद्धतीने न्यायव्यवस्था हळूहळू सरकारची बटीक झाली आहे का असे प्रश्न तयार व्हायला लागले. काही न्यायाधीश हे पाळीव न्यायाधीश झालेले आहे का अशा स्वरूपात लोक चर्चा करायला लागले. आणि न्यायव्यवस्थेला सुद्धा भ्रष्टाचाराने ग्रासलेला आहे काही प्रमाणामध्ये, याबद्दलची खात्री सुद्धा लोकांना पटायला लागली. त्याबद्दल अनेक आर्टिकल छापून आले, टीव्ही माध्यमांवर चर्चेमध्ये अनेकांनी त्याचे उल्लेख केले. या पार्श्वभूमीवर जस्टिस माधव जामदार यांनी लोकांच्या मनातल्या भावना न्यायासनावर बसून व्यक्त करणं ही लोकांना खूपच मोठी उपलब्धी वाटत आहे. लोकांच्या मनातलं जे आहे की सरकार चुकीचं काहीतरी करत आहे, मग त्याच्याबद्दलचा निषेध आम्ही करायचा नाही का? सरकार पोलिसांना आपल्या हाताशी धरून काहीही करण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्याबद्दल बोलायचं नाही का? हा लोकांचा प्रश्न आहे. माधव जामदार सरांनी नेमकं तेच वक्तव्य केलेलं आहे. त्यांनी स्पष्टपणे त्यांच्या न्यायनिर्णयाच्या दरम्यान जे वक्तव्य केले, जे प्रसिद्ध झालेले आहेत वृत्तपत्रांमध्ये, त्यांनी सांगितलं की पोलीस लोकसेवक आहेत, पोलीस पंतप्रधान किंवा मुख्यमंत्र्यांचे नौकर नाहीत, म्हणजे मंत्र्यांचे नौकर नाहीत. ही लोकांच्या मनातली केवढ्या दिवसांपूर्वीची, केवढ्या वर्षांपूर्वीपासून असलेली एक भावना आहे आणि ती त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे एक रामशास्त्री बाण्याचा न्यायाधीश आपल्यामध्ये उपस्थित आहे याचा प्रचंड आनंद अनेक लोकांना झालेला आहे. एकंदरीत आपण पाहिलं तर कुठेतरी याच अनुषंगाने केंद्र सरकारने आणि अर्थात भाजपने या कुठेतरी आत्मपरीक्षण करायची गरज वाटते का? आता हे जे सरकार आहे त्यांची जी नियत आहे, बेकायदेशीरता आहे, ती इतक्या शिगेला पोचलेली आहे की त्यांनी आत्मपरीक्षण करण्याच्या मर्यादा पण ओलांडून टाकलेल्या आहे. खरं तर आत्मपरीक्षण त्यांनी करायला पाहिजे असं आपण म्हणू शकतो, परंतु मला असं वाटते की मतदार म्हणून नागरिकांनी आत्मपरीक्षण जास्त करायला पाहिजे. भारतीय म्हणून आपण सगळ्यांनी आत्मपरीक्षण करायला पाहिजे की आपण कोणत्या प्रकारच्या लोकांची निवड करतो आहे. लोकप्रतिनिधी म्हणून, आपल्यावर राज्य करणारे म्हणून, आपल्या संदर्भातले धोरणं ठरवणारे म्हणून आपण जी निवड करतोय ती निवड चुकते आहे याच्या संदर्भात आपण आता आत्मचिंतन केलं पाहिजे. इतकी गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे जी न्यायालयाने व्यथित होऊन व्यक्त केलेली आहे. एकंदरीत आपण जर पाहिलं तर ज्यावेळी एलटीपायचे जे हे कार्यकर्ते यांच्यावर तडीपारीची जी कारवाई केली होती, 1 वर्षापूर्वी त्यांनी आंदोलन केलं होतं आणि केंद्र सरकारच्या विरोधात ज्या आहेत त्या घोषणा त्या आंदोलनात दिल्या म्हणून त्यांची तडीपार जे आहे ते त्यांना करण्यात आलं होतं आणि हा निर्णय आता रद्द करण्यात आलाय. मात्र मला तुम्हाला थोडं एक असा प्रश्न विचारायचा कायदेशीर दृष्ट्या की अशी तडीपारीची कारवाई करणे हे कायद्याला धरून आहे का, अनुषंगाने आहे का? बऱ्याचशा तडीपारीच्या कारवाया या अत्यंत राजकीय आकसातून होतात. काही तडीपारी या कायदेशीर असतात, कायद्याच्या चौकटीत बसणाऱ्या असतात. म्हणजे जसं अमित शहा यांना तडीपार करण्यात आलं होतं, तो अत्यंत कायदेशीर निर्णय होता. परंतु इतर अनेक वेळेस आपण पाहतो की राजकीय विद्वेषातून पोलिसांचा राजकीय गैरवापर करून लोकांना तडीपार केलं जाते. तसं पाहिलं तर माझं असं अत्यंत स्पष्ट म्हणणं आहे की तडीपारी ही प्रक्रियाच मानवी हक्कांचं उल्लंघन करणारी आहे, मूलभूत हक्कांना बाधा पोहोचवणारी आहे. ती कधीतरी रद्द झाली पाहिजे. आपण या बुरसटलेल्या विचारातून निघालो पाहिजे आता की तंत्रज्ञानाचा एवढा विकास झालेला आहे की एखादा गुंड आणि बदमाश हा परदेशात बसून सुद्धा भारतातल्या अतिरेकी, आतंकवादी, दहशतवादी आणि बेकायदेशीर कामांना प्रोत्साहन देऊ शकतो, ते काम चालवू शकतो. त्यामुळे एखाद्या जिल्ह्यामधून कोणाला तरी तडीपार करणं म्हणजे आपण असं समजत असू की आता या जिल्ह्यामध्ये शांतता प्रस्थापित होईल, हे अत्यंत बाळबोध आहे. मोबाईल आहे हातामध्ये, यंत्रणा आहे,
व्यवस्थित, आणि त्यामुळे लोक कुठेही राहून कुठेही गुन्हेगारी कृत्य करू शकतात. त्यामुळे तडीपारी ही संकल्पनाच आता खरं तर तडीपार केली पाहिजे. परंतु मग त्याचा गैरवापर जो सुरू आहे त्याबद्दल आता बोललं पाहिजे. जे न्यायाधीशांनी अत्यंत महत्वाचे वक्तव्य त्याच्यामध्ये केले की एखादा राजकीय कार्यकर्ता आहे, निषेध करत असेल, आंदोलन करत असेल, सरकारचं धोरण चुकलं म्हणून सांगत असेल, म्हणजे जसं नागरिकत्व कायद्याबद्दल त्या माणसाने आंदोलनं केले, सगळे गुन्हे त्याच्यावर जे आंदोलन करण्यासाठी पोलिसांची परवानगी न घेता मोर्चे काढण्यासाठी, निषेध सभा घेण्यासाठी असेच सगळे गुन्हे आहेत. आणि त्या व्यक्तीला तुम्ही तडीपार करता. त्यामुळे त्यांनी न्यायालयाने प्रश्नच विचारला की निषेध करण्याचा अधिकार नागरिक म्हणून कुणाला आहे की नाही, की तुम्ही त्यांना केवळ निषेध केला म्हणून त्यांना तडीपार करणार, गुन्हेगार ठरवणार. आणि महाराष्ट्र पोलीस ऍक्टचा गैरवापर पोलीस करत आहे असं सुद्धा न्यायालयाने स्पष्टपणे आज उल्लेखित केलं, जे खूपच आवश्यक होतं. म्हणजे मी आता 26 वर्ष वकिली व्यवसायात असताना पाहतोय की पोलीस, महाराष्ट्र पोलीस कायद्याचा अत्यंत मोठ्या प्रमाणात घाऊक पद्धतीने गैरवापर करत आहेत. जे सरकार असेल त्यांची बाजू घ्यायची, जे ताकदवान असेल, ज्यांच्याजवळ पैसा असेल त्यांची बाजू घ्यायची, आणि ज्यांना न्याय पाहिजे त्यांनाच न्यायापासून वंचित करायचं, यासाठी पोलीस नाहीत. अशा पद्धतीने जे वक्तव्य न्यायाधीशांच्या तोंडून आलेलं आहे की पूर्वग्रह दूषित पद्धतीने तुम्ही काम करू शकत नाही, ती समज देण्याची प्रक्रिया सुद्धा मला महत्वाची वाटते. माननीय न्यायाधीशांनी बोलताना एक स्टेटमेंट करताना एक असा देखील उल्लेख केलाय की सरकारविरोधी घोषणा देणं किंवा अमित शहाच्या विरोधात घोषणा देणं किंवा नरेंद्र मोदींच्या भाजप सरकारच्या विरोधात घोषणा देणं हा काही म्हणजे कारवाईचा मुद्दा नाही. तर या संदर्भात नेमकं काय सांगाल? एक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे की एखादा राजकीय पक्ष म्हणजे देश नाही, आणि एखाद्या राजकीय पक्षाचा नेता आणि त्याच्या कार्यपद्धतीबद्दल बोलणं म्हणजे देशाचा अपमान नाही. त्यामुळे जर एखादा माणूस पंतप्रधान पदावर बसून, एखादा माणूस मुख्यमंत्री पदावर बसून जर त्या पदाची प्रतिष्ठा राखत नसेल आणि तशा पद्धतीने लोकसेवक म्हणून काम करत नसेल, तर त्याच्या कामाचं विश्लेषण, टीका टिप्पणी, त्याचं विश्लेषण करताना त्याचं काय चुकलं हे सांगणं, याचा अधिकार आपल्याला आहे. म्हणजे न्यायाधीशांनी म्हटलेलं आहे की नागरिकांना मतस्वातंत्र्य नाही का? त्यांनी हे सांगितलं की प्रतिष्ठेसह जीवन जगण्याचा हक्क जो आहे आर्टिकल 21 नुसार दिलेला, किंवा अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे आर्टिकल 19 भारतीय संविधानाने दिलेलं, ते आपण कधीच समजून घेणार नाही का, असा सुद्धा प्रश्न त्यांनी विचारला. आणि तुम्ही आता जे म्हणता ते थेट वक्तव्य त्यांनी केलं. म्हणजे असे न्यायाधीश अनेक वर्षांनी आपल्याला बघायला मिळाले की ज्यांनी थेट असं वक्तव्य केलं की भाजप सरकार मुर्दाबाद, अमित शहा मुर्दाबाद असं म्हणणं या नागरिकांनी घोषणा देणं हे चुकीचं आहे का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. आणि त्यामुळे मला असं वाटते की अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे काय हे समजून घेणं आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. त्याच्यापेक्षा जास्त सत्ताधारी पक्षाचे जे लोक असतील, राजकारणातले जे नेते असतील, त्यांनी समजून घेतलं पाहिजे की नागरिकांची अभिव्यक्ती आपण मान्य केली पाहिजे, तो त्यांच्या नागरी स्वातंत्र्याचा भाग आहे. आणि हे सुद्धा सांगितलं न्यायाधीशांनी की मोर्चे काढणं, आंदोलनं करणं, निषेध नोंदवणं हा नागरी हक्क आहे. पहिल्यांदा या न्यायाधीशांनी म्हणजे जस्टिस माधव जामदार यांनी पहिल्यांदा वॉशिंग मशीनचा उल्लेख केला. त्यांनी सांगितलं की एखाद्या विशिष्ट पक्षात गेल्यावर वॉशिंग मशीन प्रमाणे लोक स्वच्छ होतात का, अशा पद्धतीचं सुद्धा वक्तव्य केलं. म्हणजे तुम्ही विचार करा काय थेट भूमिका न्यायाधीशांनी घेतलेली आहे. एक निडर, निस्पृह, प्रामाणिक व्यक्तीच अशा पद्धतीने भूमिका घेऊ शकतो. कदाचित आता याचे दुष्परिणाम जस्टिस माधव जामदार यांना भोगावे लागू शकतात. त्यांना वाळीत टाकलं जाईल, त्यांच्याकडे महत्वाच्या केसेस देण्यात येणार नाही, त्यांचे प्रमोशन्स होणार नाहीत. पण त्यांनी एक रामशास्त्री बाणा जो दाखवला तो प्रामाणिकपणाचा आहे, तो भारताच्या आवश्यकतेचा आहे, तो संविधानिक भूमिका असलेला थेट त्यांचा जो स्वभाव आहे तो आपल्याला दिसलेला आहे. दुसरं, त्यांनी एक महत्वाचं वक्तव्य केलं की खासदार फोडले जातात, आमदार फोडले जातात, आणि त्याच्याबद्दल विधानसभेत चर्चा होतात. कोण उपाध्यक्ष झालं, विधान परिषदेचं उपसभापती कोण झालं, कशा पद्धतीने ते झालं, याबद्दल हे सगळे आपण चर्चा करतो. पण मुंबईमध्ये वृक्ष कोसळले, महाराष्ट्रामध्ये कोणीतरी खड्ड्यात पडून मॅन्होलमध्ये जाऊन मरतो, एक लहान मुलगा अपघातग्रस्त होऊन मेला, या लोकांच्या जीव जाण्याबद्दल आपण इतके असंवेदनशीलतेने बघतो का? त्याच्याबद्दल चर्चा सुद्धा विधानसभेमध्ये आपण करत नाही. याबद्दल सुद्धा त्यांनी वक्तव्य केलं. मला असं वाटते की कान डोळे उघडे ठेवून समाजामध्ये चालू असणाऱ्या घडामोडींकडे संवेदनशीलतेने, माणुसकीने बघणारा हा न्यायाधीश आहे.
आणि अशा न्यायाधीशांची न्यायव्यवस्थेला, भारताला, संविधानाला खूप मोठी गरज आहे. त्यामुळे मी जस्टिस माधव जामदार यांच्या वक्तव्यांचं, त्यांनी मांडलेल्या भूमिकेचं भारतीय नागरिक म्हणून स्वागत करतो. एकंदरीतच आपण जर पाहिलं तर एका बाजूला ते न्यायाधीश आहेत जे देशातील जे तरुण आहेत किंवा ITR कार्यकर्ते आहेत त्यांना कॉक्रोच म्हणतात, आणि इकडे अशा स्वरूपाचे न्यायाधीश आहेत. दोन्ही जे आहेत ते एकाच न्यायव्यवस्थेतले आहेत. मात्र मग अशी दुफळी का? तेव्हा लोकांना सोयीची भूमिका अनेकदा घेणं चांगलं वाटते. पैसे कमवणं हाच उद्देश ते ठेवतात. न्याय आणि न्यायप्रियता बाजूला ठेवून अप्रामाणिक पद्धतीने पैसे कमवले तरी चालेल, प्रतिष्ठा मिळवली तरी चालेल, अशा पद्धतीने काही जण वागतात. त्यामुळे मला नेहमी वाटते की कोणीतरी खूप मोठ्या पदावर जाऊन बसलेला आहे म्हणून तो फार मोठा माणूस आहे असं समजण्याची गरज नाही. माणुसकी त्या व्यक्तीमध्ये किती आहे, प्रामाणिकता किती आहे, कायदेशीरता किती आहे, संविधानिक नैतिकता कोणत्या प्रमाणात आहे, हे बघून आपण त्या व्यक्तीला महत्त्व दिलं पाहिजे. त्यामुळे एक अत्यंत प्रसिद्ध वाक्य आहे की एखादं उच्च न्यायालय असेल, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश असतील, याचा अर्थ त्यांना उच्च विजडम म्हणजे उच्चतेचं शहाणपण आहे असं समजण्याची गरज नाही. सर्वोच्च न्यायालय वेगळं आहे आणि सर्वोच्च शहाणपण वेगळं आहे. त्यामुळे शहाणपण जे आहे ते जीवनाच्या अनुभवातून येत असते आणि ते माणुसकी प्रधान बरेचदा असते. जेव्हा की केवळ एखाद्या पदावर बसणं, त्या पदामुळे महत्व एखाद्या व्यक्तीला प्राप्त होते. आणि म्हणून असं सुद्धा म्हटलं जाते की एखादा व्यक्ती त्या पदावरून निवृत्त झाल्यावर लोक त्याच्याबद्दल काय बोलतात, लोक त्या व्यक्तीला किती मानसन्मान देतात, यावरून त्यांनी काय कामाचा दर्जा राखला होता असं समजावं. असं जर आपण पाहिलं तर आता अनेक जण मोठ्या मोठ्या पदावरून निवृत्त होणारे, त्यांना समाजात काय किंमत उरलेली आहे हे आपण पाहिलं तर जस्टिस माधव जामदार यांचं असणं, यांचं न्यायव्यवस्थेमध्ये कार्यरत असणं ही एक मोठी आशेची गोष्ट आहे. धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर हे होते असीम सरोदे, आणि न्यायाधीश जामदार जे आहेत त्यांच्यासारख्या न्यायाधीशांची भारत देशाला आवश्यकता आहे अशी भूमिका जी आहे ती असीम सरोदेंनी मांडली, आणि त्यांच्या या कामाचं जे आहे ते सर्व स्तरातून कौतुक होईल अशी देखील भूमिका आपल्याशी बोलताना त्यांनी व्यक्त केली आहे. कॅमेरामॅन दिनेश सिंगसह प्रथमेश तांबे, LS मराठी, पुणे.